एक मुलगी छोट्या गावात वाढलेली. दर सकाळी ती अंगणात हातात झाडूऐवजी बॅट घ्यायचं स्वप्न पाहायची. पण प्रत्येक वेळेस कोणतरी म्हणायचं, अगं क्रिकेट मुलीसाठी नाही, घर सांभाळ, खेळून काय होणार. ती काही उत्तर द्यायची नाही, फक्त प्रत्येक वेळी शांतपणे स्वतःला म्हणायची, एक दिवस मैदानावर उत्तर देईल. वर्ष गेली, तीच मुलगी आज मैदानात उतरते, भारताच्या जर्सीत, नजरेत आत्मविश्वास आणि हातात बॅट. महिला वर्ल्ड कप सुरू आहे. हजारो लोक ओरडत आहेत, इंडिया इंडिया. ती फक्त बॉल नाही मारत, ती त्या प्रत्येक शंकेवर बॅट फिरवते ज्यांनी म्हटलं होतं तू नाही करू शकणार. आज जेव्हा आपण या खेळाडूकडे पाहतो तेव्हा लक्षात येतं, ही फक्त एक क्रीडा स्पर्धा नाही, हा एक दीर्घ लढ्याचा परिणाम आहे. भारतीय संविधान सर्वांना समानतेचा अधिकार देतो, पण तो अधिकार केवळ कागदावर नाही, मैदानावरही दिसायला हवा. जिथं महिला खेळाडूंना समान वेतन, समान सुविधा आणि समान सन्मान मिळावा. इक्वल पे फॉर इक्वल प्ले ही केवळ घोषणा नाही, तो प्रत्येक मुलीचा हक्क आहे. महिला वर्ल्ड कपने देशात एक नवं चैतन्य आणलं आहे. लहान गावामधल्या मुली आता म्हणतात, मीही तिच्यासारखी खेळेन. हे फक्त क्रीडा नाही, हा महिलांचा आवाजाला, आत्मविश्वासाला आणि स्वप्नांना दिलेला कायदेशीर आणि सामाजिक दर्जा आहे. ती बॅट उचलली तेव्हा ती फक्त एक खेळाडू नव्हती, ती प्रत्येक स्त्रीचं प्रतीक होती, जी घर, समाज आणि जगाच्या समोर उभी राहते. आज आपण म्हणू शकतो, महिला सशक्तीकरण फक्त भाषणात नाही, ते मैदानात दिसतंय, त्या शॉट्समध्ये, त्या घामात, त्या जिद्दीत दिसतं. आणि जोपर्यंत त्या खेळतात तोपर्यंत आपला समाजही जिंकत राहील.